बाळकूम प्रसूतिगृहाला अवकळा, पाहणी दौऱ्यात आमदार संजय केळकर यांचा संताप। बाळकूम परिसरासह काल्हेरपर्यंत हजारो महिलांना आधार ठरलेल्या ठाणे महापालिकेच्या प्रसूतिगृहास अवकळा आली असून यासाठी सुचवण्यात आलेली पर्यायी जागा देखील एका संस्थेला देण्यात आल्यानं अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराचा आणि दिरंगाईचा निषेध आमदार संजय केळकर यांनी केला आहे। बाळकूम पाडा नंबर 1 मध्ये ठाणे महापालिकेचं तळअधिक 1 मजलं प्रसूतिगृह असून ते सुमारे 35 वर्ष जुनं आहे। या ठिकाणी 10 रुग्णशय्या असून बाळकूम, ढोकाली, कुळशेत, माजिवडा, मनोरमा नगर, मानपाडा, आझाद नगर आदी भागातील शेकडो महिलांना या प्रसूतिगृहाचा लाभ होत होता। मात्र गेल्या काही वर्षांपासून या वास्तूस अवकळा आली असून स्लॅब कोसळणं, पाणी गळती अशा अनेक समस्या भेडसावत आहेत। त्याचा फटका गर्भवती महिलांना बसत आहे। याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी पुढे येत होत्या। आमदार संजय केळकर यांनी या वास्तूची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना दुरुस्तीबाबत वेळोवेळी सूचना केल्या होत्या। गेल्या 3 वर्षांपासून केळकर हे याबाबत पाठपुरावा करत असल्यानं दुरुस्तीसाठीचा निधी देखील वर्ग करण्यात आला होता। मात्र अधिकाऱ्यांची अक्षम्य दिरंगाई आणि ढिसाळ कारभार यामुळे या वास्तूची देखभाल दुरुस्ती होऊ शकली नाही। परिणामी ती धोकादायक झाली आहे। सद्यस्थितीत ही वास्तू बंद ठेवण्यात आल्यानं शेकडो महिलांची कुचंबणा होऊ लागली आहे। आमदार संजय केळकर यांनी नुकताच या प्रसूतिगृहाची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाबाबत संताप व्यक्त केलाय। हे प्रसूतिगृह तातडीनं मुल्लर हॉल येथे हंगामी तत्वावर स्थलांतरित करण्याची मागणी देखील केळकर यांनी केली। यावेळी पाहणी दौऱ्यादरम्यान भाजपचे स्थानिक पदाधिकारी तन्मय भोईर, निलेश पाटील, रविराज रेड्डी, सचिन शुणगारे, राकेश जैन, मयूर भोईर आणि स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते। गेल्या 3 वर्षांपासून आपण याबाबत पाठपुरावा करत असून हे प्रसूतिगृह नव्यानं भव्य स्वरूपात उभारण्यासाठी आपण बाळकूम ऑक्ट्रॉय नाका येथे पर्यायी जागा देखील सुचवल्याचं संजय केळकर यांनी सांगितलं। मात्र अधिकाऱ्यांनी नवीन प्रसूतिगृहाला प्राधान्य न देता एका संस्थेला ती जागा दिली आहे। हा निर्णय अधिकाऱ्यांनी कोणाच्या दबावाखाली घेतला असा प्रश्न उपस्थित करत केळकर यांनी आपला संताप व्यक्त केलाय। बाळकूम भागामध्ये मॅटर्निटी हॉस्पिटल हे अत्यंत महत्त्वाचं होतं। गेल्या 3 वर्षापासून आम्ही हे मॅटर्निटी हॉस्पिटल याच्यामध्ये स्लॅब कोसळत आहेत, पडायला आलेला आहे, म्हणून याची दुरुस्ती करावी याचा पाठपुरावा करत होतो। याच्या दुरुस्तीकरता निधी देखील वर्ग झाला, परंतु महापालिकेच्या लोकांच्या अक्षम्य म्हणजे याला क्षमा नाही, अक्षम्य दिरंगाईमुळे, ढिसाळ कारभारामुळे आज आता परिस्थिती अशी झालेली आहे की त्या ठिकाणी वॉचमनच्या केबिनमध्ये स्लॅब कोसळली, पहिल्या मजल्यावर देखील तिथल्या ठिकाणी स्लॅब कोसळलेलं दिसत आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून सगळं बंद आहे। म्हणजे त्या ठिकाणी बेड जे आहे ते त्यांनी रिकामे ठेवलेले आहे। त्याच्याकरता दुसरी जागा देखील बघितली गेली होती, परंतु ती जागा म्हणजे मॅटर्निटीला प्राधान्य देण्याच्याऐवजी कुठल्या तरी मंडळाला ती दिली गेली, कोणाच्या दबावाखाली दिली। त्या जागेमध्ये ते शिफ्ट झालं असतं तर आज हे मॅटर्निटी जे हॉस्पिटल या ठिकाणी आहे, ज्याला खूप गर्दी असते, तर त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती पण झाली असती आणि व्यवस्थित अवस्थेमध्ये त्याचं काम झालं असतं आणि त्याच्यामुळे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम असेल किंवा आरोग्याचे अधिकारी असतील, कारण की 4 मीटिंग घेऊन हे निर्णय झाले, त्यांच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे आणि ताबडतोब हे हॉस्पिटल जे आहे ते ग्रँड मुल्लर हॉल जो आहे, या मुल्लर हॉलमध्ये टेम्पररी शिफ्ट केलं गेलं पाहिजे आणि याचं ताबडतोब दुरुस्ती देखील झाली पाहिजे। महापालिका अन्य कामाकरता शेकडो कोटी रुपये खर्च करते आणि यासाठी मॅटर्निटी हॉस्पिटलसारखं महत्त्वाचं असं हॉस्पिटल या ठिकाणी त्याला दुरुस्ती करायला ते वेळ देऊ शकत नाही आणि त्या संबंधामध्ये कुठल्याही प्रकारचा काम करू शकत नाही आणि त्याच्यामुळे हे अत्यंत संतापजनक आहे। या भागामधले लोक जे आहेत ते खूप खवळलेले आहेत।
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मालमत्ता कर 10 दिवसांमध्ये भरल्यास मालमत्ता कराच्या रकमेत 10% सवलत जाहीर करण्यात आली होती। मात्र ठाणे महापालिकेच्या वतीनं ही कालमर्यादा वाढवून हा कालावधी 15 दिवस केल्यानं याचा चांगलाच फायदा ठाणे महापालिकेला मालमत्ता कर वसुलीत झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सवलतीचा कालावधी वाढवल्यानं यामधून तब्बल 40 कोटींची वसुली झाली असल्याची माहिती मालमत्ता विभागानं दिली आहे। तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 39 कोटींची अधिक वसुली झाली असून 8 सप्टेंबरपर्यंत 417 कोटींची वसुली झाली असल्याची माहिती या विभागाकडून देण्यात आली आहे। ठाणे महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाला यंदा 819 कोटी 71 लाखांचं उद्दिष्ट देण्यात आलं। मागील वर्षी आर्थिक वर्षात या विभागाला 750 कोटींचं उद्दिष्ट दिलं होतं। मात्र या विभागानं 703 कोटी 93 लाख रुपयांची वसुली केली होती। तेव्हा महापालिकेच्या एकूण 9 प्रभाग समित्यांमध्ये माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमध्ये सर्वाधिक 220 कोटी 41 लाख रुपयांची वसुली झाली। तर कळव्यात सर्वात कमी म्हणजे 24 कोटी 78 लाख रुपयांचा मालमत्ता कर जमा झाला होता। यंदाच्या आर्थिक वर्षात सुरुवातीपासूनच महापालिकेमार्फत मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू करण्यात आले होते। त्याची प्रचिती म्हणजे 1 एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत 9 प्रभाग समिती स्तरावर एकूण 65 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात आलाय। यामध्ये सर्वाधिक 24 कोटी 9 लाख रुपये माजिवडा मानपाडा तर सर्वात कमी 1 कोटी 15 लाख रुपये वागळे इस्टेट प्रभाग समिती अंतर्गत वसूल झाले होते। प्रभू श्रीरामाचा अवमान केल्याप्रकरणी आज ठाणे शहरात भाजप युवा मोर्चा आणि हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकाराचा विरोध करत आंदोलनकर्त्यांनी रंगोबापूजी चौक येथे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्यात। या आंदोलनात भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आणि खासदार नरेश मस्के, भाजप प्रदेश सचिव संदीप लेले, भाजप युवा मोर्चाचे ठाणे शहर अध्यक्ष सूरज दळवी, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती। आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्यावर हिंदू देवतांचा अपमान करण्यास समर्थन देत असल्याचा आरोप केला आणि त्यांच्या भूमिकेविरोधात संतप्त निषेध नोंदवला। हिंदू संघटनांनी या प्रकारामुळे भावनिक दुखापत झाल्याचं सांगत भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर कारवाईची यावेळी मागणी केली। खरं म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये अजेंडा पण असता कामा नये, राजकारण पण असता कामा नये। हिंदू देवदेवता, आमचे राष्ट्रपुरुष याच्या सगळ्या पलीकडे या सगळ्या आपल्या भक्तीची आणि श्रद्धेची स्थान आहे। आणि एक माणूस व्यासपीठावरनं प्रभू रामचंद्र समर्थ सगळ्यांचीच शाब्दिक विटंबना करतो आणि उघड्या डोळ्यांनी ही माणसं बघत बसतात। ते काय चाललं काय? हिंदू धर्म सोशिक आहे याचा अर्थ असा नाही आहे। कोणी देशाच्या बाहेर जाऊन देशविरोधी बोलतो,
देशातलं चांगलं जे आहे ते बाहेर बोलायला पाहिजे, ते सोडून म्हणजे सगळीकडे निवडणूक, नरेटिव्ह, अजेंडा हा धंदा सोडा आता. हिंदू धर्म जागृत आहे आणि सकल हिंदू जर उठला आणि रस्त्यावर उतरला तर तुमची पलटाभुई थोडी होऊन जाईल. आणि त्याच्यामुळे त्यांनी माफी मागायला पाहिजे समाजाची. आणि पुन्हा कधीही प्रभू रामचंद्र जे अयोध्येला पण गेले नाहीत, जे रायगडावर सुद्धा 40-40 वर्षानंतर गेले, यांनी तर खरं रोज जाऊन माती लावायला पाहिजे कपाळावर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर जाऊन ती माती कपाळाला लावायला पाहिजे दरवेळेला. दोन्हीकडे गेले नाहीत, परंतु या ठिकाणी मात्र आवर्जून उभे राहून त्या ठिकाणी त्या सभेमध्ये ऐकत बसतात. हिंदू समाज आता याच्या पुढे हेच सहन करणार. काही विशिष्ट मतांसाठी हे राजकारण चाललं असं वाटतं? नाही, यांचं राजकारण मतांसाठीच आहे आणि त्याच्यामध्ये हिंदू देवता, राष्ट्रपुरुष यांचं त्यांना काही घेणं देणं नाही आहे. ही आमची श्रद्धास्थान आहेत. 140 कोटी लोकांचे हे श्रद्धास्थान आहे आणि त्यांचा तुम्ही अपमान करताय हे तुम्ही विसरतायत. लोक तुम्हाला सोडणार नाही.